हाय फ्रेंड्स, नमस्ते. मी सर शिवतेज. कसे आहात? मजेत आहात ना? सुरक्षित आहात ना? ओके. तर आज आपण 12वी सायन्समधील महत्त्वाचा टॉपिक ज्याचं नाव आहे डिफरन्सिएशन, त्यालाच आपण म्हणतो अवकलन. तर या टॉपिकमधील महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. गेली कित्येक दिवस आपण काय पाहतोय तर की एक्झॅक्टली चेन रूलवरती किंवा कंपोजिट रूलवरती कशा पद्धतीने एक्झाम्पल विचारले जातात आणि त्याचं सॉल्विंग कशा पद्धतीनं केलं जातं, त्याच पद्धतीनं आजही काय करणार आहोत बघा आपण की चेन रूल किंवा कंपोजिट रूलच्या रिलेटेड आपण काय पाहणार आहोत, एक्झाम्पल्स पाहणार आहोत. यापूर्वी आपण एक्झाम्पल्स पाहिली होती. याही भागामध्ये आपण काय करणार आहोत, एक्झाम्पल्स पाहणार आहोत. ओके. तर सुरुवातीला पाहूया क्वेश्चन कशा पद्धतीनं असेल बघा. नेहमीप्रमाणेच एक्झाम्पल सॉल्विंग क्वेश्चन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजेच काय, दिलेल्या इक्वेशनला आपल्याला काय करायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्सनं काय करायचं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे. म्हणजेच आपण काय करणार आहोत तर कशा पद्धतीनं नेमकं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं जातं तेच आता पाहणार आहोत. ओके. तर सुरुवातीला पहिलं एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल वन आपल्याला इथं आहे की कॉस ऑफ इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ओके. बघा, कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचं आहे. बरोबर. मग आता यासाठी काढण्यासाठी काय करावं लागेल बघा, आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सुरुवातीला दिलेले इक्वेशन आहे ते वाय म्हणून आपल्याला काय करावं लागेल, डिनोटेड करावं लागेल. बरोबर. ॲन्सर काढताना लेट y इज इक्वल टू आपण काय कन्सिडर करणार, कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ओके. हे आपण कन्सिडर केलं. आता काय करणार बघा, इथं आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे. म्हणजेच काय करणार बघा, dy बाय dx करणार. पण त्याच्या अगोदर आपल्याला नेमकं काय करावं लागेल बघा, इथं आपण म्हणू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके. मग त्यानंतर आपण काय करू शकतो बघा, देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू आपण काय करणार बघा, d बाय dx. आता हे y ची किंमत काय आहे बघा, इकडे लिहिलेली आहे ती कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ओके. म्हणजेच काय, कॉस ऑफ ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अशी याची किंमत आहे. आता आपल्याला इथं नेमकं काय करायचं आहे बघा, की आपल्याला माहिती आहे कॉस ऑफ काहीतरी इथं क्वांटिटी दिलेली आहे. आपण काय करणार की सुरुवातीला कॉस्टच्या रिलेटेड डेरिव्हेटिव्ह काढणार आणि त्यानंतर आतल्या दिलेल्या ह्या क्वांटिटीच्या किंवा प्रॉपर्टी बाबत काय करणार, आपण डेरिव्हेटिव्ह काढणार. मग आता तेच आपल्याला इथं नेमकं करायचं आहे. सुरुवातीला काय करणार, कॉस्टचा विचार करणार, त्यानंतर आतमधली दिलेली प्रॉपर्टी. म्हणजेच काय करणार बघा, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉस ऑफ काढणार. मग कॉस्टचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, मायनस साईन असतं. म्हणजे सुरुवातीला काय करणार, पण ओव्हरऑल घेताना हा सगळा फंक्शनचा भाग जो आहे ओव्हरऑल तो घेणार आणि मग त्यानंतर रिड्यूस करत जाणार पुढं. बरोबर. म्हणजेच काय करणार बघा, कॉस्टचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन. ओके. दिलेली ही क्वांटिटी एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ओके. हा भाग इथं आला. पुन्हा काय होणार बघा, पुन्हा आपण काय करतो, रिड्यूस करत जातो. डी बाय डी एक्स ऑफ काय काढतो, हा आतला जो भाग आहे तो, म्हणजेच काय, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा. ओके. आता काय होणार बघा, आपण अशा पद्धतीने लिहू शकतो मायनस साईन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता हे काय करता येईल, आपल्याला सेपरेट करता येईल. डी बाय डी एक्स ऑफ इंटू आहे हे एक्स स्क्वेअर. ओके. प्लस डी बाय डी एक्स ऑफ ए स्क्वेअर. हे सेपरेट आपण केलं. आता एक लक्षात ठेवायचं की एक्स हे काय आहे, व्हेरिएबल आहे. बरोबर. आणि ते विथ रिस्पेक्ट टू एक्सची जर बघितलं तर कसं होतं, फंक्शन रिलेटेड आहे. पण ए हे काय आहे बघा, ए हा कॉन्स्टंट व्हॅल्यूचा भाग येतो. म्हणजे त्याचं काय होतं, डेरिव्हेटिव्ह कुठल्याही परिस्थितीत निघत नाही, ते काय होतं, झिरो बनतं. ओके. त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, झिरो. तर इथं आता काय होतं बघा, मायनस साईन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 2x. ओके. प्लस डी बाय डी एक्स ऑफ ए स्क्वेअर. ए स्क्वेअरचं म्हणजेच काय, कॉन्स्टंटचं, कोणत्याही कॉन्स्टंट संख्येचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय येणार बघा, डी बाय डी एक्स ऑफ ए स्क्वेअर. याचं डेरिव्हेटिव्ह नेहमी झिरो येणार. म्हणजेच इथं आपण काय लिहिणार बघा, झिरो. ओके. मग राहिल्या काय काय टर्म बघा, हे 2x म्हणजे मायनस साईन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू 2x. आता हे 2x आपण इकडं आणू,
इज इक्वल टू -2x इंटू साईन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ओके, हे झालं याचं आन्सर. म्हणजेच काय dy बाय dx आपल्याला किंमत काय मिळाली बघा, dy बाय dx ची इज इक्वल टू -2x इंटू साईन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ओके, म्हणजे एक्झॅक्टली आपल्या काय झालं हे सगळे एक्झाम्पल लक्षात आलं. काय काय केलं बघा, सुरुवातीपासून कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर घेतलं, यामध्ये काय केलं डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर घेतलं. यामध्ये सुरुवातीला काय घेतलं, कॉसचा विचार केला तर कॉसचं डेरिव्हेटिव्ह होतं मायनस साईन, पण प्रॉपर्टी आहे अशी घेतली. पुन्हा काय करणार, आतल्या प्रॉपर्टीचं डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर काढलं. मग त्यानंतर आपण पाहतो इथं की नेमकं काय काय केलं बघा. ओके, लक्षात येते का की नेमकं कशा पद्धतीनं हे एक्झाम्पल सोडवलेलं आहे. अगदी सोपं एक्झाम्पल आहे. ओके, हे झालं पहिलं एक्झाम्पल. आता दुसरं एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल 2. रूट ऑफ, जसजसे आपण एक्झाम्पल बघू तसं डेरिव्हेटिव्ह आपल्याला पूर्णपणे काय होतं लक्षात येत राहतं. रूट ऑफ ई रेस टू ब्रॅकेटमध्ये 3x प्लस 2 ओके प्लस 5. ओके, अशा पद्धतीचं इथं आपल्याला काय दिलेलं आहे, इक्वेशन दिलेलं आहे. सुरुवातीला आपण काय करणार बघा की दिलेलं इक्वेशन जे आहे आन्सरच्या पार्टमध्ये तर दिलेलं इक्वेशन वायच्या रूपामध्ये मांडणार. म्हणजेच काय y इज इक्वल टू, किंवा इथं कन्सिडर करणार लेट बघा, लेट y इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, अखंड रूट प्रॉपर्टी आहे ई रेस टू 3x प्लस 2 प्लस 5. ओके, अशा पद्धतीचं हे दिलेलं इक्वेशन आहे. आता इथं आपण काय करणार बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करणार. ओके, म्हणजेच काय करणार dy बाय dx करणार. म्हणजेच काय होणार बघा, dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ, हे दिलेले इक्वेशन आपण लिहून घेऊ शकतो. y इज इक्वल टू, वायची किंमत काय आहे बघा, रूटमध्ये ई रेज टू 3x प्लस 2 प्लस 5. ओके, प्लस 5 हे त्यानंतर आहे. हा ब्रॅकेट आपण कंप्लीट केला. ओके, आता आपल्या लक्षात यायला पाहिजे इथं एक्झाम्पल बघितल्यानंतरच की इथं रूटचा आहे पहिल्यांदा संबंध. म्हणजेच काय करणार आपण, काय करणार सुरुवातीला रूटचं डेरिव्हेटिव्ह काढणार, मग आतल्या ह्या भागाचं डेरिव्हेटिव्ह काढणार. हे आपल्या डोक्यात आलं पाहिजे. म्हणजेच आता काय करणार बघा, इथं आपण काय करणार की सुरुवातीला रूटचं डेरिव्हेटिव्ह काढणार, मग आतल्या क्वांटिटीचं. म्हणजेच काय होणार बघा, रूटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, रूटचं डेरिव्हेटिव्ह कसं असतं 1/2 रूट. म्हणजेच काय करणार बघा 1/2 रूट. ओके, ही क्वांटिटी आहे अशी ई रेस टू 3x प्लस 2. ओके, आहे असं घेणार आणि प्लस 5 आहे असं घेतलं. ओके, हे लक्षात येते का, लक्षात येते सगळ्यांच्या. ओके, आता काय होणार बघा, पुन्हा इंटू डी बाय डी एक्स ऑफ काय करणार, आतमधली जी रूटच्या आतमधली प्रॉपर्टी राहिलेली आहे ती घेणार ई रेस टू 3x प्लस 2 प्लस 5. ओके, अशा पद्धतीने घेणार. लक्षात येते का बघा, अगदी काटेकोरपणे बघा. ओके, आपण सोप्या पद्धतीनं पाहतो एक्झाम्पल नेमकं. आता कसं होणार बघा, इथं आपण काय करू शकतो, हे आहे असं लिहून घेणार 1/2 रूट ई रेस टू 3x प्लस 2. ओके, त्याला ब्रॅकेट घालू आपण लहान प्लस 5. ओके, आता काय करणार बघा इंटू, आता डी बाय डी एक्स ऑफ, आता हे इथं प्लस आहे म्हणजे आपण काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू 3x प्लस 2. ओके, 3x प्लस 2. आणखी काय होईल बघा, प्लस डी बाय डी एक्स ऑफ हे कॉन्स्टंट व्हॅल्यू 5. मग आता आपल्याला काढता येईल आन्सर. याचं काय करणार बघा, हे 1/2 रूटमध्ये ई रेस टू 3x बघा, ई रेस टू 3x प्लस 2. ओके, प्लस 5 आहे असं राहिलं. आता काय होणार बघा, इंटू डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू 3x प्लस 2. ई रेस टू कोणतीही क्वांटिटी असेल तर त्याचं काय होतं, ई रेस टू 3x प्लस 2 अशा पद्धतीचंच काय राहणार. म्हणजे सपोज आपण इथं घेतलं बघा की डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स, त्याचं काय आन्सर असतं ई रेस टू एक्सच असतं. म्हणजे आता सुरुवातीला आपण काय घेणार बघा, ही दिलेली क्वांटिटी ई रेस टू 3x प्लस 2. का घेतलं हे, कारण ई रेस टू 3x प्लस 2चं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 3x प्लस 2च असतं. ओके, हे लक्षात आलं. आता काय होणार, पण इथं 3x प्लस 2 आहे ना वरती रेस 2 मध्ये, मग आता पॉवरमध्ये 3x प्लस 2 आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह आता पुन्हा काढायला पाहिजे, म्हणजे रिड्यूस करत जायला लागणार आहे. मग डी बाय डी एक्स ऑफ इथं काय होणार, डी बाय डी एक्स ऑफ 3x प्लस 2. आता वरची क्वांटिटी डी बाय डी एक्स ऑफ 5, हे मात्र काय होतं बघा, कोणत्याही कॉन्स्टंट व्हॅल्यूची डेरिव्हेटिव्ह काय येते 0 येतं, म्हणजे प्लस इथं काय होणार बघा 0. ओके,
आता काय काय राहिलं बघा, एवढाच पार्ट राहिला. म्हणजेच काय करणार आपण आता इथं आपण काय करू शकतो, हे e⁻³ हे इकडं वरती काढून घेतलं तरी चालतंय 1च्या ठिकाणी इंटू करून, बरोबर. म्हणजेच काय होणार बघा, e⁻³ अपॉन मध्ये काय घेणार बघा, 2 इंटू रूट e⁻³ ओके +5 हे आहे असं राहणार. फक्त काय होणार, d/dx ऑफ 3x + 2 ओके. मग आता इथं काय होणार बघा की d/dx ऑफ 3x ओके प्लस d/dx ऑफ दॅट 2 राहणार. म्हणजेच आता काय होणार, इथं आता कसं बनेल बघा, आपल्याला इक्वेशनचं आन्सर आता इथं काढायचं आहे की e⁻³ + 2 आहे असं राहिलं, बरोबर. e⁻² मध्ये पुन्हा काय राहिलं बघा, 2 इंटू रूटमध्ये e⁻³ + 2 ओके +5 आहे असं राहील ओके +5 आहे असं राहिलं. आता काय होणार बघा, d/dx ऑफ 3x आपल्याला माहित आहे, d/dx ऑफ 3x आपण काय लिहितो, हे 3 कॉन्स्टंट ठेवतो आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 लिहितो. म्हणजेच काय d/dx ऑफ 3x आन्सर काय असेल 3 ओके प्लस d/dx ऑफ कॉन्स्टंट व्हॅल्यू 2 काय असतं, नेहमी 0 असतं. म्हणजेच काय झालं 0 ओके. मग एक्झॅक्टली याचा आन्सर आपल्याला कशा पद्धतीने सापडेल बघा, की आन्सर जर आपल्याला बघायचं झालं तर कसं येणार, आपण इकडे आन्सर लिहून घेऊ बघा. याचा आन्सर आपण इथे लिहून घ्यायला लागलोय, dy/dx कसा असेल बघा, dy/dx कसा असेल, हे 3 जे इंटू आहे ते आपण इकडे घेणार. म्हणजेच काय करणार बघा, 3 इंटू e⁻³ + 2 ब्रॅकेट कंप्लीट झाला. आणखी खालीमध्ये काय येणार बघा, इथं आता 2 म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये e⁻³ + 2 + 5 ओके. म्हणजेच काय झालं बघा, हे मिळालं आपल्याला आन्सर. या क्वेश्चनचं हे आपल्याला काय मिळालं, आन्सर इथं मिळालं ओके. लक्षात येते का सगळ्यांना की नेमकी मेथड काय केली ते पाहण्यासाठी तुम्ही थोडंसं पुन्हा हे एक्झाम्पल पाहू शकता. म्हणजे अगदी काटेकोरपणे तुमच्या लक्षात येईल. काही जणांना लवकरात लवकर हे समजेल, तर काही जणांना थोडासा वेळ लागेल ओके. पण पुन्हा बघितल्यानंतर हे दुसरं एक्झाम्पल असेल, हे पहिलं एक्झाम्पल असेल, हे बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला काय होईल, एक्झॅक्टली मेथड त्याची कशी आहे ती लक्षात येईल ओके. आता आपण पाहणार आहोत तिसरे एक्झाम्पल. आता तिसरे एक्झाम्पल बघा कशा पद्धतीने आहे. आता आपण पाहतोय तिसरे एक्झाम्पल. आता तिसरे एक्झाम्पल कसं आहे बघा, एक्झाम्पल 3 ओके. एक्झाम्पल 3 लॉग ऑफ tan of x/2 लॉग ऑफ tan of x/2 तिसरे एक्झाम्पल आहे. आता सुरुवातीला आपल्याला माहित आहे की काय करतो, इथे लॉग प्रॉपर्टी वापरले, इथे tan आहे आणि त्यापुढं x/2 आहे. म्हणजे प्रत्येक फंक्शन आपण आता डेरिव्हेटिव्ह काढत असताना रिड्यूस करत जाणार, बरोबर. रिड्यूस आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह असं करत जाणार. ही तरी संकल्पना आपल्या लक्षात आलेली आहे. आता नेमकं काय करणार बघा, सुरुवातीला आपल्याला माहित आहे दिलेले इक्वेशन आपण काय मानतो, yच्या स्वरूपामध्ये मानतो. म्हणजेच काय म्हणतो, लेट y = काय बघा, लॉग ऑफ tan of x/2 ओके. म्हणजे सुरुवातीला लॉग आहे, मग त्यानंतर आतमध्ये tan of x/2 आहे ओके. सिंपल एक्झाम्पल आहे. आपण आता काय करणार, याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढणार. म्हणजेच काय करणार बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ओके. मग आता काय म्हणता येईल बघा, देअरफॉर dy/dx ओके, dy/dx = काय मिळेल बघा, d/dx ऑफ लॉग ऑफ काय मिळेल बघा, इथं आपण ब्रॅकेट घालू वाटलेस, लॉग ऑफ tan of x/2 हे झालं दिलेलं इक्वेशन. y ची किंमत इथं आपण घातली. आता काय होणार बघा, डेरिव्हेटिव्ह तरी काढायचं आहे, पण सुरुवातीला आता आपल्या लक्षात यायला पाहिजे की सुरुवातीला लॉग प्रॉपर्टी आहे ओके, आणि मग आतमध्ये हे फंक्शन आहे. म्हणजे हे फंक्शन आहे विथ आणि त्याला अटॅच हे फंक्शन आहे. मग आपण आता काय करणार, सुरुवातीला लॉगच्या बाबतीत काढणार. म्हणजेच काय, लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, log x, त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं असतं 1/x. म्हणजे सुरुवातीला आपण काय करू शकतो, लॉग ऑफ ही प्रॉपर्टी, मग काय करणार 1/ दिलेली ही प्रॉपर्टी घेणार. म्हणजेच काय होणार बघा, 1/, कारण लॉग x त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, d/dx ऑफ लॉग x, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/x. त्या पद्धतीने घेणार. मग 1/x, x काय आहे, ही प्रॉपर्टी आतमधले. म्हणजेच काय करणार, 1/tan of ओके x/2. आलं का लक्षात.
पण आता काय होणार, आता आतल्या प्रॉपर्टीचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागणार. म्हणजेच काय करणार बघा, d/dx ऑफ टॅन ऑफ x बाय 2. ओके, आणि ते काय असतं इथं इंटू असतं. मग आता काय करावं लागेल बघा आपल्याला, हे 1/tan ऑफ x बाय 2. ओके, आहे असंच राहणार शेवटपर्यंत. आता काय होईल बघा, d/dx ऑफ टॅन ऑफ x बाय 2. मग आता आपल्याला माहित आहे, काय माहित आहे की टॅनचं डेरिव्हेटिव्ह कसं असतं, सेक स्क्वेअर असतं. मग ते काय करणार आपण याच्या सोबत घेणार. म्हणजेच काय बघा, सेक इंटू सेक स्क्वेअर. आता हे काय एक्स बाय 2 आहे, म्हणजे लिहिताना कसं लिहिणार, एक्स बाय 2. बरोबर, म्हणजेच काय म्हणणार बघा, त्याला आपण ब्रॅकेट घालू, सेक स्क्वेअर एक्स बाय 2. पण आता एक्स बाय 2चं डेरिव्हेटिव्ह काढायचं राहिलं, म्हणजे इंटू आता पुन्हा काय करणार, d/dx ऑफ एक्स बाय 2. ओके, लक्षात येते का, प्रत्येक फंक्शन रिड्यूस करत निघालोय बघा. ओके, आता काय होणार बघा, आपण काय करू शकतो आता इथं, हां आता असं करू शकतो की हे 1/, ओके, टॅन ऑफ एक्स बाय 2 आहे असं लिहून घेतलं. ओके, हे सेक स्क्वेअर, ओके, एक्स बाय 2 आहे असं लिहून घेतलं. ओके, आता काय होणार बघा, d/dx ऑफ एक्स बाय 2. तर यावेळी आपल्याला काय करावं लागतं की हे 1/2, इथं 1/2 दडलेलं आहे ते आपण बाहेर काढून घ्यायचं. 1/2 दडलेलं आहे ते आपण काय करून घेणार, बाहेर काढून घेणार. आणि काय करणार बघा, ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे 1/2 आणि इंटू d/dx ऑफ काय करणार, d/dx ऑफ हे उरलेलं x. ओके, म्हणजेच काय होणार, यातलं 1/2 बाहेर काढून घेतलं आणि या एक्सचं डेरिव्हेटिव्ह फक्त आता काढणार. आता इकडं लक्ष द्या, आपण सोप्या पद्धतीनं पाहतोय. बरोबर, अगदी सोप्या पद्धतीनं पाहतोय. इकडं काय होणार बघा, 1/tan ऑफ काय मिळेल आपल्याला, एक्स बाय 2. ओके, इंटू सेक स्क्वेअर एक्स बाय 2 आहे हेच लिहून घेतोय. ओके, आता काय होणार बघा, 1/2 इंटू 1/2. ओके, d/dx ऑफ x काय असतं, एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1 असतं. कारण आपण काय करतोय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. कुठलं फंक्शन, एक्स, म्हणजेच काय होणार, 1 मिळणार. म्हणजेच काय मिळालं बघा इथं, इंटू 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स नेहमी 1 असतं, लक्षात ठेवा. d/dx ऑफ x हे नेहमी काय असतं, 1 असतं. ओके, म्हणजेच काय होणार बघा, इथं आपण लिहिलं 1. आता एक्झॅक्टली हे कसं बनेल बघा, की इथं आपल्याला थोडंसं आता विचार करावा लागेल. सुरुवातीला आपण लिहून घेऊ 1/tan ऑफ एक्स बाय 2 आहे असं लिहून घेतलं, इंटू सेक स्क्वेअर एक्स बाय 2 हे आहे असं लिहून घेतलं. ओके, आता काय होईल बघा, हे 1/2 इंटू 1 काय राहणार, 1/2. ओके, इंटू 1/2 हे आहे असं राहिलं. आता काय होणार बघा, इथं आपल्याला आता लक्षात घ्यायला पाहिजे की इथं tan x/2 आहे. tan x/2 ला आपण कोणत्या, आता tan थिटाला आपण कोणत्या स्वरूपात लिहू शकतो बघा, sin θ अपॉन cos θ स्वरूपात. म्हणजेच काय, tan x/2 ला आपण काय लिहू शकतो, sin x/2 अपॉन cos x/2. आणि sec स्क्वेअर x/2 ला आपण 1/cos च्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, 1/cos स्क्वेअर x/2. ओके, मग तेच आता इथं बघणार आहे. 1/tan च्या बाबतीत कसं लिहिणार बघा, sin ऑफ x/2. ओके, अपॉन कॉस ऑफ x/2. हे कशासाठी लिहिलं, टॅनच्या साठी. ओके, इंटू काय होणार बघा, सेक स्क्वेअर x/2. आता सेकच्या उलट नेहमी काय असतं, 1/cos असतं. बरोबर, म्हणजेच काय लिहिणार, 1/, आता इथं सेक आहे म्हणजे काय होणार, कॉस स्क्वेअर x/2. आणि इथं स्क्वेअर पण आहे म्हणून आपण काय घेतला, स्क्वेअर घेतला. ओके, आता इंटू काय राहिलं, हे 1/2 हे अशा पद्धतीने. ओके, आता काय करता येईल बघा, हे एक cos x/2 आणि ह्या स्क्वेअर मधला एक cos x/2 निघून जाणार. मग राहिलं काय काय बघा, राहिलं काय, 1/sin x/2. ओके, 1/sin x/2 इंटू ह्यामधलं काय असेल, एक काय असेल बघा, cos x/2 म्हणजे 1/cos x/2. ओके, आणि हे 1/2 आहे असं. ओके, 1/2 आहे असं. म्हणजेच आपल्याला कशा पद्धतीने हे पुढं मिळेल बघा, की इथं लक्ष थोडं द्या. काय होईल, हे सगळ्याचा न्यूमरेटर जो आहे तो 1 आहे, म्हणजे वरती काय घेऊ, 1 घेऊ. ओके, अपॉन मध्ये sin x/2 इंटू cos x/2 इंटू 2. ओके, मग यालाच आता हे 2 समजा इकडे पुढं आपण घेतलं तर कसं होणार बघा, 2 sin x/2 इंटू cos x/2. ओके, मग आता 11वीत जायचं, 11वीत यायचं. 11वीत काय आहे बघा, साइन थिटाचा फॉर्म्युला कसा आहे बघा, की साइन थिटाचा फॉर्म्युला म्हणजे θ/2 या फॉर्ममध्ये, म्हणजे θ/2 हाफ अँगल फॉर्म्युलामध्ये कशा पद्धतीचा आहे बघा, साइन थिटाचा फॉर्म्युला की 2 sin θ/2 इंटू cos
थिटा बाय 2. लक्षात येते का बघा, 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2, यालाच आपण काय म्हणू शकतो, साइन थिटा म्हणू शकतो. म्हणजेच आपल्याला काय करता येईल बघा, की इथं लिहित असताना आपल्याला काय करता येईल, याची किंमत जी आहे म्हणजे 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2, यालाच आपण काय म्हणू शकतो, साइन एक्स म्हणू शकतो. म्हणजेच इथं आता हा जो संबंध आहे तो इथं काय घ्यायचा आहे, लक्षात घ्यायचा आहे बघा. या उदाहरणासाठी हा संबंध इथला लक्षात घ्यायचा आहे. म्हणजेच आपण काय करणार बघा, 1/2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2 जे आहे त्याच्यासाठी काय लिहू शकतो, साइन एक्स लिहू शकतो. ओके, साइन एक्स लिहू शकतो. म्हणजे 1/sin x झालं. ओके, थिटा बाय 2 चे फॉर्म्युले आहेत आणि त्याच्या बाबतीत हे आपण लिहू शकतो. मग आता काय करणार बघा, एक्झॅक्टली 1/sin x. 1/sin x ची किंमत काय असते, कोसेक एक्स. बरोबर, मग इथं काय लिहिलं, कोसेक एक्स. म्हणजेच काय बघा, dy बाय dx ह्या लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स बाय 2 चं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स जर केलं तर dy बाय dx आपल्याला काय मिळतं, कोसेक एक्स मिळतं. लक्षात आलं का. हे एक्झाम्पल पुन्हा बघा, हा नेमका फॉर्म्युला कशा पद्धतीनं वापरला आहे, 11वीतला फॉर्म्युला वापरला आहे तो काय करा इथं लक्षात घ्या. ओके, हे 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2च्या बाबतीत साइन एक्स का वापरलं हे सुद्धा आपल्या काय झालं, लक्षात आलं पाहिजे. ओके, आता हे आपल्या लक्षात आलं. ओके, आता बघा, आता नेमका आपण काय करणार आहोत की एक्झाम्पल चौथं पाहणार आहोत. आता चौथं एक्झाम्पल कसं आहे बघा, चौथं एक्झाम्पल, आता चौथं एक्झाम्पल ही अशा पद्धतीचंच आहे थोडं, कारण आपण सोप्याकडून काय करायला लागलो बघा, की सोप्याकडून आपण अवघड गोष्टींकडं निघालेलो आहे. बरोबर, आता चौथं एक्झाम्पल कसं आहे बघा, एक्झाम्पल 4. एक्झाम्पल 4, रूटमध्ये टॅन ऑफ पुन्हा रूट एक्स असं आहे बघा, की रूटमध्ये टॅन ऑफ पुन्हा रूट एक्स. ओके, म्हणजे काय, रूट टॅन रूट एक्स. ओके, मग आता रूट ऑफ टॅन रूट एक्स अशा पद्धतीचं हे दिलेलं आहे. मग आता इथं पहिल्यांदा रूट येणार, मग टॅन फंक्शन येणार, मग रूट एक्स. ओके, असे असंख्य फंक्शन यामध्ये काय झालेले आहेत, दडलेले आहेत. मग आता सुरुवातीला आपल्याला माहिती आहे आन्सर लिहिताना आपण काय करतो, वाय कन्सिडर करतो. लेट वाय इज इक्वल टू रूट टॅन ऑफ रूट एक्स. ओके, आता आपण काय करणार बघा, इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करणार. ओके, मग आता विथ रिस्पेक्ट टू एक्स करणार म्हणजेच काय होणार बघा, dy बाय dx इज इक्वल टू डी बाय dx ऑफ दिलेली ओव्हरऑल वायची किंमत काय आहे बघा, रूट ऑफ टॅन ऑफ काय आहे बघा, रूट एक्स. ओके, ब्रॅकेट कंप्लीट केला. आता काय होणार बघा, सुरुवातीला रूट आहे, मग रूटचं डेरिव्हेटिव्ह काढणार म्हणजेच काय करणार बघा, इथं आपण लिहून घेऊ शकतो 1/2 रूट टॅन ऑफ रूट एक्स. ओके, दिलेली क्वांटिटी आहे अशी घेतली, 1/2 रूट टॅन ऑफ रूट एक्स. आता काय होणार बघा, एक्झॅक्टली इथं इंटू काय करावं लागणार आपल्याला, आतल्या क्वांटिटीचं डेरिव्हेटिव्ह काढायला लागणार, डी बाय dx ऑफ टॅन ऑफ रूट एक्स. लक्षात येते का, ह्याचं काढावं लागणार. मग आता बघा कसं होणार, हे 1/2 रूट टॅन ऑफ रूट एक्स आहे असं राहणार. ओके, यात काय बदल होणार नाही. आता डी बाय dx ऑफ टॅन ऑफ रूट एक्स, मग आता टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, सेक स्क्वेअर. बरोबर आहे का, म्हणजे काय होणार बघा, सेक स्क्वेअर हे रूट एक्स आहे असं पुन्हा येणार. पण आता टॅन ऑफ रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढलं ते काय झालं, सेक स्क्वेअर रूट एक्स. ओके, आता काय होणार, हे रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागणार म्हणजेच काय करणार बघा, डी बाय dx ऑफ रूट एक्स. ओके, मग आता काय बनेल बघा, एक्झाम्पल इथं आता 1/2 टॅनमध्ये काय मिळालं, टॅन ऑफ रूट एक्स, हे काय पिछा सोडणार नाही शेवटपर्यंत. ओके, आहे असं लिहून घेतलं. आता काय होणार, सेक स्क्वेअर रूट एक्स हे पण आहे असंच राहणार, पण डी बाय dx ऑफ रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1/2 रूट एक्स इंटू 1/2 रूट एक्स. ओके, मग एक्झॅक्टली याचा आन्सर कशा पद्धतीने लिहून घेणार बघा, इकडे लक्ष द्या. 1/2 रूट टॅन ऑफ रूट एक्स. ओके, इंटू आपण काय बघितलेलं बघा, सेक स्क्वेअर रूट एक्स. ओके, इंटू 1/2 रूट एक्स. मग आता आपण काय करू शकतो बघा, 1/2 रूट एक्स हे आपल्याला मिळालेलं आहे. आता आपण काय करू शकतो, इथं हे 2 रूट एक्स इकडं आणू शकतो. ओके, त्यानंतर काय हे सेक स्क्वेअर एक्स रूट एक्स जे आहे ते इकडं आणू शकतो. म्हणजेच काय लिहिणार बघा, सेक स्क्वेअर रूट एक्स. ओके,
अपॉनमध्ये राहिलेली क्वांटिटी 2 × 2 4. ओके, आणि हे रूट एक्स पहिल्यांदा लिहून घेऊ, 4 रूट एक्स, आणि त्यानंतर हे इंटू टॅन ऑफ रूट एक्स. ओके, म्हणजे हेच झालं आन्सर आपलं. बघा लक्षात येईल आपल्या की रूट ऑफ टॅन रूट एक्स याची किंमत काय येते, सेक स्क्वेअर, म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केल्यानंतर सेक स्क्वेअर रूट एक्स अपॉन 4 रूट एक्स इंटू टॅन ऑफ रूटमध्ये टॅन ऑफ रूट एक्स. ओके, लक्षात आलं का? हे असेल लास्टली आन्सर dy/dx. कशाचं? या दिलेल्या इक्वेशन्स. ओके, लक्षात येते का? ओके, आता आपण पाहतोय पाचवं एक्झाम्पल. पाचवं एक्झाम्पल कसं आहे बघा. पाचवं एक्झाम्पल, एक्झाम्पल 5 कॉट क्यूब ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. ओके, अशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे. म्हणजे काय, कॉट क्यूब ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. आणि याचा आता आपल्याला काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचं आहे. तर सुरुवातीला काय लक्षात घ्यायला पाहिजे बघा, कॉट क्यूब म्हणजे आता इथे ही पॉवर सुरुवातीला लक्षात घ्यावी लागेल, मग कॉट लक्षात घ्यावं लागेल, मग लॉग, आणि त्यानंतर मग एक्स क्यूब. असं आपण काय करणार, फंक्शन रिड्यूस करत जाणार इथं. लक्षात आलं? आता काय करणार बघा, सुरुवातीला आन्सर काढत असताना आपल्याला माहिती आहे आपण काय करतो, वायच्या स्वरूपामध्ये व्हॅल्यू लिहितो. म्हणजेच काय करतो, लेट वाय इज इक्वल टू दिलेलं इक्वेशन कॉट क्यूब ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. ओके, हे दिलेले इक्वेशन आपण लिहून घेतलं. आता काय करणार बघा, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढणार. म्हणजेच काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करणार. मग आता काय करतो आपण, dy/dx. dy/dx इज इक्वल टू काय करतो आपण, d/dx ऑफ दिलेलं ओव्हरऑल सगळे इक्वेशन आहे ते कॉट क्यूब ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. ओके, हे झालं दिलेलं इक्वेशन. ओके, आणि याला आपण काय d/dx पुढं लिहून घेतलेलं आहे. आता काय करणार बघा आपण, की सुरुवातीला या पॉवरचा विचार करणार आणि मग कॉटचा विचार करणार. इथं पॉइंट आपण काय केला पाहिजे, लक्षात घेतला पाहिजे, की सुरुवातीला पॉवरचा विचार करणार, मग कॉटचा विचार करणार, आणि मग पुढं फंक्शन काय करत जाणार, डिफरन्शिएट करत जाणार. ओके, तर सुरुवातीला आपण काय करूया बघा, या पॉवरचा विचार करूया. तर 3 जर पॉवर असेल तर आपण काय करतो बघा, उदाहरणार्थ एक्स क्यूब असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काढताना आपण काय करतो, d/dx ऑफ एक्स क्यूब. आपण काय करतो, पॉवर घेतो आणि काय करतो, दिलेली पॉवर पुढं घेतो, एक्स इंटू पॉवर वरती काय करतो, 1 कमी करतो. म्हणजेच काय मिळतं आपल्याला 3x². म्हणजेच काय, d/dx ऑफ एक्स क्यूब. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय मिळतं, 3x² मिळतं. बरोबर, मग तेच आता नेमकं इथं काय करायचं आपल्याला बघायचं आहे. मग इथं आपण काय करणार आहोत बघा, सुरुवातीला पॉवरचा विचार करणार. म्हणजेच काय करणार, 3 ओके इंटू कॉट ऑफ 3 इंटू कॉट. आता पॉवर इथं 1 कमी करणार, म्हणजे 3 - 1 करणार, इंटू काय करणार बघा, हे दिलेलं आहे, हे फंक्शन सुरुवातीला आहे असं लिहून घेणार. थोडंसं लक्ष द्या इथं बघा, लॉग ऑफ एक्स क्यूब, कारण ते फंक्शनच्या सोबत आहे अखंड, त्यामुळे हे लिहून घेतलं. बरोबर, लॉग ऑफ एक्स क्यूब आहे असं लिहून घेतलं. आणखी काय करणार बघा, लॉग ऑफ एक्स क्यूब, ओव्हरऑल सगळी किंमत आता लिहून झाली. आताच पुन्हा काय करणार बघा, d/dx ऑफ इंटू असेल पुढे हे d/dx ऑफ काय करणार बघा, d/dx ऑफ कॉट ऑफ. आता हा इथला पॉवर जो आहे तो निघून गेला, पॉवरचा विचार आपण इकडे करून घेतलेला आहे. आता काय कॉट राहिला आणि लॉग ऑफ काय राहील बघा, लॉग ऑफ एक्स क्यूब. याचं काय काढावं लागेल आपल्याला, डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. लक्षात येते का? नेमकं या स्टेपला तुम्ही सगळ्यांनी काटेकोरपणे लक्ष द्या. आता काय होणार बघा, इथं आपण काय करणार आहोत, 3 कॉट 3 - 1 स्क्वेअर झाला. ओके, कॉट स्क्वेअर इंटू लॉग ऑफ एक्स क्यूब. हे आहे असंच राहील. ओके, आहे असंच राहील. आता काय होणार, d/dx ऑफ कॉट ऑफ. मग आता d/dx सुरुवातीला काय कॉट आहे, मग कॉटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, कोस शब्द आलाय, म्हणजेच काय मायनस कोसेक स्क्वेअर. बरोबर, म्हणजेच काय होणार बघा, इथं आपण काय करणार, कोसेक, पण काय असणार ते मायनस कोसेक स्क्वेअर. ओके, मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ आहे इथं. आता इथं एक्स किंवा काय अशी प्रॉपर्टी आहे का, नाही, ऑफ दिलेली प्रॉपर्टी आहे अशी बघा, लॉग ऑफ एक्स क्यूब. ओके, अशा पद्धतीने घेणार. पुन्हा काय करणार बघा, आता राहिलेली प्रॉपर्टी कोणती, लॉग ऑफ एक्स क्यूब, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह काढणार, इंटू d/dx ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब.
ओके, शेवटचं फंक्शन राहिलं, म्हणजे इकडं सगळे आता संपवत आलो आपण डेरिव्हेटिव्ह काढून. आता फक्त राहिले लॉग ऑफ एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काढायचं राहिलेलं आहे. मग आता इकडं आपण पाहूया. आता ते इथं कसं येईल बघा, इकडं पाहू dy/dx. आता बघा 3 cot स्क्वेअर ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. ओके, हे आहे असं आलं बरोबर. आता काय होणार बघा, पुन्हा इंटू आहे बरं का, इथं इंटू आहे. इंटू काय बनणार बघा, आपण काय करू शकतो, इंटू मायनस कोसेक स्क्वेअर. ओके, इंटू मायनस कोसेक स्क्वेअर. म्हणजे आता इथं काय करता येईल बघा, इंटू मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. हे आहे असं लिहून घेतलं बरोबर. लॉग ऑफ एक्स क्यूब हे आहे असं लिहून घेतलं. पुन्हा आता काय राहिले बघा, dy/dx ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. मग आता इथं लक्ष द्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. इथं लक्ष आपल्याला कशावर केंद्रित करायला पाहिजे, तर लॉगवरती सुरुवातीला. मग लॉगचं डेरिव्हेटिव्ह कसं असतं, 1/x असतं. म्हणजेच काय करणार, 1/, पण इथं एक्स आहे का, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/, असतं, पण एक्सच्या ठिकाणी काय एक्स क्यूब आहे. म्हणजेच काय करणार, 1/x क्यूब. पण आता सुरुवातीला आता काय बघा, इथं लॉगचं डेरिव्हेटिव्ह काढलं, पण एक्स क्यूबचं अजून काढायचं राहिलं. म्हणजेच काय करणार, dy/dx ऑफ एक्स क्यूब, शेवटचं फंक्शन. आत्ता मात्र काय होणार बघा, ज्यावेळी इथून पुढं आपण आन्सर काढू ते काय असेल, लास्ट आन्सर असेल. म्हणजेच काय होणार बघा, 3 cot स्क्वेअर लॉग ऑफ ओके एक्स क्यूब आहे असं. पुन्हा काय बघा, इंटू मायनस कोसेक स्क्वेअर ओके लॉग ऑफ एक्स क्यूब हे आहे असेल बरोबर, एक्स क्यूब. आणखी काय होईल बघा, 1/x क्यूब इंटू dy/dx ऑफ एक्स क्यूब. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 3 × x⁻³ - 1. ओके, म्हणजेच काय होणार बघा, 3 cot स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब ओके इंटू मायनस कोसेक स्क्वेअर इंटू लॉग ऑफ एक्स क्यूब ओके इंटू काय होणार बघा, 3x² मायनस म्हणजे 3x², 3x⁻³ स्क्वेअर ओके, आणि हे एक्स क्यूब आहे असं आपण लिहिलं. म्हणजे हेच काय असेल त्या नेमकं आन्सर असेल. पण आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा बदल करता येईल. काय करता येईल बघा, हे जे 3 आहे इकडं आणि हे पण 3 आहे, हे एक्झॅक्टली 3 × 3 करता येईल बरोबर. म्हणजे हे ओव्हरऑल अखंड इक्वेशन आहे बरोबर. तर हे 3 × 3 हे काय करता येईल, 9 लिहिता येईल बरोबर, 9x² असं हे पुढं आणता येईल आपल्याला. म्हणजेच काय करता येईल बघा, ही जी टर्म आहे आणि ही इकडची टर्म आहे, ह्या सुरुवातीला आपण आणू. ह्या काय सगळ्या इंटू टर्म आहेत, यामध्ये प्लस मायनस टर्म कोणते आहे का, नाही. म्हणजेच आपण काय करणार बघा, हे 3 × 3 काय करणार, 3 × 3 9 × x² ओके अपॉन एक्स क्यूब ओके. आता हे जे मायनस आहे ते मायनस काय करू, इकडं सुरुवातीलाच देऊन रिकाम होऊया बरोबर, सुरुवातीलाच देऊन रिकाम होऊया. इंटू काय करूया बघा, इंटू आता हे दोन्ही प्लसमध्ये टर्म लिहूया. म्हणजे काय, कॉट ऑफ स्क्वेअर लॉग एक्स क्यूब ओके, हे कंप्लीट झालं सुरुवातीचं. आणि दुसरं काय होणार बघा, कोसेक स्क्वेअर ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब ओके. हा झाला दुसरा ब्रॅकेट. म्हणजे इथं आता हे मायनस का आलं नाही इथलं, तर कारण मायनस आपण काय घेतलं, पुढं काढून घेतलं. म्हणजे एक्झॅक्टली आन्सर कसा असेल बघा, -9x² अपॉन एक्स क्यूब इंटू काय करता येईल बघा, हे कोसेक इकडं पुढं काढून घेऊ आपण, किंवा उलट कॉट तिकडं नेलं तरी सुद्धा चालते. म्हणजे काय होणार बघा, कॉट स्क्वेअर ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब आहे असंच लिहितोय आपण बरोबर. कॉट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब हा पहिला ब्रॅकेट कंप्लीट झाला, इंटू कोसेक स्क्वेअर ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब ओके. हे झालं आन्सर. दिलेल्या कॉट क्यूब ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब ह्या इक्वेशनचा आन्सर हे आहे ओके. हे आपल्या काय झालं पाहिजे, पूर्णपणे लक्षात आलं पाहिजे. हा व्हिडिओ पुन्हा जर तुम्ही बघितला तर नक्कीच काय होईल, हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह केले हे तुमच्या नेमकं लक्षात येईल ओके. आता आपण काय करणार आहोत बघा, 6वे एक्झाम्पल पाहणार आहोत ओके. 6वे एक्झाम्पल कशा पद्धतीचं आहे ते बघूया. बघा की यामध्ये सुद्धा काय केलेलं आहे की एक वेगळ्याच पद्धतीची आपल्याला टर्म दिलेली आहे की ती आतापर्यंत आपण वापरलेली नाही, पण ती आता यावेळी आपल्याला काय करावी लागणार आहे, वापरावी लागणार आहे, आणि तीच आपण आता वापरतोय. बघा 6वं एक्झाम्पल, एक्झाम्पल 6 ओके. एक्झाम्पल 6 कसं आहे बघा, 5 raised to
5 रेज टू साइन क्यूब ऑफ एक्स. ओके, साइन क्यूब एक्स प्लस 3 म्हणजे रेज टू मध्ये साइन क्यूब एक्स प्लस 3 आहे आणि हे 5 ही कॉन्स्टंट संख्या आहे. मग याच्या बाबतीत कोणता फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आहे बघा, डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्सचा घ्यायचा आहे. ए रेस टू एक्स म्हणजे कॉन्स्टंट संख्येचा एक्स हा जर पॉवर असेल तर याचं डेरिव्हेटिव्ह आपण कशा पद्धतीने काढतो डी म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स कसं असतं, ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. बघा कॉन्स्टंट संख्येचं आणि जर त्याची पॉवर एक्स असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह कसं काढतो, लॉग म्हणजे काय बघा की डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स कसं करतो आपण, ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. लक्षात घ्या, ए रेस टू एक्स इंटू लॉग ए हेच आपल्याला काय करायचं इथं वापरायचं आहे. मग 5 हे काय आहे, ए आहे आणि एक्सच्या ठिकाणी काय आहे बघा, साइन क्यूब एक्स प्लस 3 आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आता आपण काय करणार, डायरेक्टली याचं आन्सर काढणार आहोत. मग सुरुवातीला आपण काय करणार, आन्सर काढताना बघा की कन्सिडर करणार लेट y इज इक्वल टू 5. ओके, 5 रेज टू साइन क्यूब एक्स प्लस 3. आपण काय करू, वरच्या या रेज टू या भागाला ब्रॅकेट घालू. मग आता काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, मग आता विथ रिस्पेक्ट टू एक्स ना डिफरन्शिएट करणार म्हणजेच काय करणार, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय करणार, डी बाय डी एक्स ऑफ दिलेली y ची व्हॅल्यू काय बघा, 5 रेज टू साइन क्यूब एक्स प्लस 3. ओके, आणि याला आपण काय करू, इथं ब्रॅकेट कंप्लीट करू. आता काय करणार बघा, आपल्याला माहित आहे की एखाद्या कॉन्स्टंट संख्येला पॉवर एक्स दिली असेल अशा पद्धतीने तर आपण काय करतो, त्याचं डेरिव्हेटिव्ह करताना आहे असं ए रेस टू एक्स आहे घेणार आणि लॉग ए लिहिणार. बरोबर, मग आता एक्झॅक्टली इथं तीच प्रॉपर्टी आपण काय करणार आहोत, वापरणार आहोत. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स म्हणजेच इथं काय करणार, सुरुवातीला 5 आहे असं लिहून घेतलं म्हणजेच ए लिहून घेतलं. बरोबर, आणि एक्स इथं काय आहे, साइन क्यूब एक्स प्लस 3 म्हणजेच काय बघा, साइन क्यूब एक्स प्लस 3. ओके, पण आता काय होणार बघा, लॉग ए आलं. बरोबर, मग इनटू लॉग काय होणार बघा, लॉग ए काय आहे बघा, लॉग ए काय आहे इथं, आता लॉग ए ची किंमत म्हणजेच काय, लॉग 5 अशा पद्धतीने आली. बरोबर, ए काय आहे 5 आणि लॉग 5 म्हणजे सुरुवातीचं डेरिव्हेटिव्ह तरी कंप्लीट झालं. पण आता काय झालं बघा की या ए रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढलं, 5 रेस टू साइन क्यूब एक्स प्लस 3 ह्या पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढलं. पण आता ही वरची ब्रॅकेटमधली टर्म आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायला लागणार म्हणजेच काय करणार, इंटू डी बाय डी एक्स ऑफ साइन क्यूब एक्स प्लस 3 याचं काय करावं लागणार, आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायला लागणार आहे. मग आता ते कसं काढणार बघा, इथं आपण पाहू 5 रेज टू साइन क्यूब एक्स प्लस 3 आहे असं आलं, पुन्हा इंटू लॉग 5 आहे असं आलं, इंटू डी बाय डी एक्स ऑफ साइन क्यूब एक्स प्लस 3 म्हणजेच आता हे सेपरेट होणार. म्हणजेच काय होणार बघा, इंटू इथं आपण ब्रॅकेट घालू वाटल्यास डी बाय डी एक्स ऑफ साइन क्यूब एक्स. ओके, साइन क्यूब एक्स प्लस काय होणार बघा, इकडे खाली ब्रॅकेट काढून घेऊ, डी बाय डी एक्स ऑफ 3. ओके, हा ब्रॅकेट इकडे कंप्लीट झाला. आता काय होणार बघा, हे आहे असं येणार 5 रेज टू साइन क्यूब एक्स प्लस 3 आहे असं, पुन्हा काय होणार बघा, लॉग 5 आहे असं असेल. यामध्ये कुठलीही क्वांटिटी कमी होणार नाही. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन क्यूब एक्स, मग आता इथं सुरुवातीला काय करावं लागतं, आपल्याला क्यूबचा विचार करावा लागतो, क्यूबचा. मग आता साइन क्यूब एक्स म्हणजे क्यूबचा विचार करावा लागणार. साइन क्यूब एक्स म्हणजेच काय होणार बघा, इथं आता सुरुवातीला साइन क्यूब एक्स म्हणजे आता क्यूब म्हणजे तर सुरुवातीला पॉवर इथे येणार. ओके, 3 इंटू साइन 3 मायनस 1 इंटू एक्स. ओके, इंटू साइन 3 मायनस एक्स इंटू एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स नंतर येणार म्हणजेच काय होणार बघा, इंटू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. ओके, साइन एक्स हे इथं कंप्लीट झालं. आता प्लस डी बाय डी एक्स ऑफ 3 हे काय असतं, 0 असतं. म्हणजे कॉन्स्टंट संख्येचा डेरिव्हेटिव्ह नेहमी काय असतो, 0 असतो. म्हणजेच आता इथे लिहिताना आपण कसं लिहिणार बघा, डी वाय बाय डी एक्सची किंमत काढत असताना 5 रेज टू साइन क्यूब एक्स प्लस 3. ओके, इंटू लॉग 5 त्यानंतर काय होतं बघा, आता इंटू टर्म इकडे घेऊ आपण 3
साईन आता 3 मायनस 1 पॉवर म्हणजेच काय 2x म्हणजेच काय 3 साईन स्क्वेअर एक्स ओके इंटू काय होणार बघा डी बाय डी एक्स ऑफ साईन एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ साईन एक्स. साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं कॉस एक्स म्हणजेच काय लिहिणार बघा कॉस एक्स ओके. म्हणजे एक्झॅक्टली इथं आन्सर आपल्याला आता काय मिळेल पूर्णपणे मिळेल. म्हणजेच काय होणार बघा 5 साईन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग 5 ओके इंटू आता पुन्हा काय होणार बघा 3 साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स. हे काय असेल दिलेल्या आता ह्या सगळ्या टर्म कशा आहेत बघा इंटूमध्ये आहेत. आपण लहान स्वरूपात थोडंसं लिहू 5 साईन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग 5 ओके इंटू 3 साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स. हे झालं दिलेल्या या 5 रेज टू साईन क्यूब एक्स प्लस 3 याचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजेच काय झालं बघा dy बाय dx ओके. लक्षात येते का. म्हणजे आपण काय काढलं इथं एक्झॅक्टली डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y ऑफ दिलेल्या या इक्वेशनचं काढलेलं आहे. आता काय करणार बघा हा व्हिडिओ पुन्हा तुम्ही बघा म्हणजे काय होईल की एक्झॅक्टली नेमकं डेरिव्हेटिव्ह कशा पद्धतीने काढला आणि इथं 3 साईन किंवा साईन क्यूब एक्सचं डेरिव्हेटिव्ह कशा पद्धतीने काढले हे थोडंसं काटेकोरपणे बघायला पाहिजे आणि तेच काय करा लक्षात ठेवा ओके. हा जर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला हे सगळे एक्झाम्पल सोडवलेले तुम्ही मनामध्ये अशा पद्धतीनं करून घ्या की जेणेकरून तुम्हाला ते आयुष्यभरासाठी लक्षात राहतील ओके. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच काय करा तो शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा ओके. तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा ओके. थँक्यू व्हेरी मच.